माझा भाऊला घ्यायला तर या लागते. आता नांदी बाई झाल्यावर मा भाव झाले चवाला अशीन म्हणून तर तो आला, नाही तर का तो त्याच्या पायाने येते. तिची ऑर्डर सुटल्याशिवाय तो काही हालत नाही. काल आलता ना, चल म्हणे बाई. म्हणलं चाल बापा, आला तू खरी. माघरचा बा म्हणे, नाही म्हणे माघरचा बा. आणि आता नांदी बाई झाली ना, आता काय जातो म्हणे. मी म्हणता आला मा भाऊ तो जातो ना. त्याची पराठी लय फुटेल आहे ना, कापूशीच्या लय बाया भेटून राहिल्या. घरचा बा म्हणे जाऊ नको, पराठी येसल्यावर जाय. मी म्हणलं दे, एकदा येसली की दुसरी फुटते. औरा दोनदा पराठे आहेत, एक वर येसलं की दुसरी फुटते, ती येसलं की दुसरं फुटते. आपलं काही यायला भेटणार नाही. म्हणलं नाही, येतो मेरा भर राहून. आता भाऊ आला त्याला का वापस धाडू म्हणलं. बरं झालं आल्या तर भेटी होतात. या चला अंदर. हो माय येतच होती ना, येतच होती मी. तुझी सून पास नाही ना माय. म्हणलं माय चाल बाई. वहिनी म्हणीन बाई आले नाहीत बाई. आता तुम्हाला लग्नात भरपोस पत्रिका आली, वर्ग घ्यायला आलं, तुम्ही आल्या ना माय बाई. आणि त्याच्या उपर तर बाई तुम्हाला तर येऊच नाही माय. किती दिवस झाले माय आल्या ना तुम्ही. काही या नाही वाटत वहिनी. आता पहिले माय होती तर मायच्या आशेने येत जा, भेटीचं कारण सांगून मायच्या भेटीला आलो, माय भेटीला आलो. आता आलं नाही तर दाराच भाऊज विचारते, या 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 कशा आल्या. मग काय कारण सांगता माय, त्याच्यापेक्षा आपल्या घरीच बोलो. जाऊ द्या. चला अंदर. भासूनीच्या हातचा चहा मॅक ना काही. आता दिवस तर काही राहिलं नाही माय बाई. डबे धुवून धावून वाहून दाय भरली त्याच्यात. आता चहा तर घ्या. हो चहा पितो ना माय बाई. चहा आले का नाही मग. लग्न घरी गेला ना आज सुटोळा काढणं आहे ना. ती हळद दही ना माय. सुटोळा काढणं चालू माय. हळद काढणं आहे ना. हो हे हे पा बाई, मा घरी मा पोराचं लग्न आता झालं. मा घरी कोण आलं, किती टाइम आलं, काय काय करू लागलं, याद तयार आहे. मग ऐरा सुकटलेला मा घरी कोण किती रुपयाचा ऐर केला मा पोराच्या लग्नात. आता त्याच्या घरी तेवढाच ऐर होईल आणि त्या घरी तेवढंच कामही केले जाईल. कुमुदलं 4 खेप बलायला जायला लागत आहे एका कामासाठी. सुवाशीन निघालती ना माय मा पोराच्या लग्नात. सुवाशीन होती तरी माय बी घरी जाऊ बशी. जर काय झालं की जा कुमुद बाई घरी गेला, जा बोलायला तेले जा माय. चक्र मारू 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 बेदम झाली माय बाई. मी एकटी ठरवलं, म्हटलं आता कुमुदच्या पोराच्या लग्नात दाखवतो म्हणून इंगा. आता मी बी नाही चालली, ते बोलायले. मग ये मी काय करू तर करू माय बसून. मी चालली तर मा घरी पळली घेते मग ती मला बोलायले. आता तिनं काढली पद्धत तशी म्हणून मी जाऊन निघली. अम्मा पोराच्या लग्नात बाई ऐर केवढाचा केला त्या भाऊन सांग ना. वड्यातलं काम गावातलं काम ऐर केवढाचा केला 21 रुपये. 21 रुपयाला घरदार खायले. 21 रुपये गणपतीला वर्गणी म्हणलं तर आपल्या घरी ना घरी 501 रुपयाच्या आत देत नाहीत म्हटलं. मा पोराच्या लग्नात त्या माणसानं ऐर केला 21 रुपये. चिठ्ठी आहे म्हणलं, वहिली येलाय. मग समजा माहित आहे कोण केवढ्याचा ऐर केला, काय केला सबन लिहिलाय. आता या कुमारच्या बाबाला सांगलं म्या मा घरी म्हणलं पावलं खबरदार जमतली 21 रुपयाच्या वदर 1 रुपया जरी टाकला तर 21 रुपये करायचा म्हटलं त्याच्या घरी. बरोबर आहे की नाही सांगा, चुकलं का मला काही. नाही बरोबर आहे माय. जशाच तू आता आपण काय बोला माय, आम्ही पाहिलं पाहुणी आई. जाऊ द्या, कायच करा लागते. बांगड्या भरल्या का तुम्हाला, दिल्या का बांगड्या. आता आल्या अनास करण्यात घरी आले का पत्रिका घेऊन. या बाई काही का तुम्हाला आलते का घ्यायला पत्रिका घेऊन. नाही बाई हो, ते पत्रिका घेऊन तर आले नाही. आता म्हणे बाई ते वहिनी पत्रिका हुकली तुमच्या घरची, बराच झाला आल्या तुम्ही. मा हातातच दिली माझी पत्रिका. म्हणलं बरी दिली मी. आता ती आल्यावर हातात दिल्यावर पत्रिका माघरचा बाबा येणार आहे का लग्नाले, तू गेली म्हणून पत्रिका दिली. मग काही येत नाही तर मला माहित आहे. म्हणलं होले हो लावलं काट्यानं राहिले. मला आता लग्नाला जाऊ नका. म्हणलं माय बाई व इतक्या दिवस. म्हणलं बाई मी इतक्या दिवस काही राहत नाही, जातो म्हणलं आणि लग्नाला डबल येतो. आता काय म्हणू माय. अशी आहे ना मग. माघरच्या लग्नात म्हटलं बाई गावातली एक लेकबाई सुटली नाही, आमच्या वाड्यातल्याच नाही, बंद्या गावातल्या लेकबाईच्या घरी घरपोच पत्रिका घेऊन मा पोरग. मा पोराचं नाही जाणं झालं तर त्यानं दुसरीला पाठवले, पण घरपोच पत्रिका. माघर भावाचं म्हणणंच ते होतं गावातली एकही लेक सुटली नाही पाहिजे. माना पानानं तिच्या घरी जाऊन जवायाच्या हातात पत्रिका द्या आणि पोरी म्हणा लग्नाला ये बाई.
मग घरच्या काम तुम्हाला माहित आहे किती पद्धतशीर आहे. हे काय ढंगाचे आहे तू. अहो माय जा पूर्ण का जाऊ. शालिनी बाईस तर तिच्या घरी पत्रिकाच नाही अजून. अन हा लागे गेला लागे लग्नाले लागे ये फोनवर फोन. शालिनी बाईच्या नवऱ्यानं भांडण केलं तर ती बाई आली बाई लग्नाले धम्मा घरी लळे. मी आलीच खायले बाई कोचम करायले नवऱ्या संग भांडून ती भावाच्या लग्नाले. भाषाचं लग्न काय म्हणलं 4 दिवसानं बाई शेवटी तुम्हाला त्या नवऱ्याच्याच घरी जा लागते. हे माणसाचं बराबर नाही का. यायचं चुकलं नाही का. एकुलती एक ननद एकुलती एक तर बहीण आहे. मग घरपोच जाणं पत्रिका देणं का माना पानानं बहिणीला लग्नाले आणणं काहीच माणूस काय नाहीत ना. सांगा स्वतः सख्या बहिणीच्या घरी असं आहे तर तुम्हाला कोणी येतील ते घ्यायले. मा घरचं काम न्यारच बाई. घरचं बुवाचं काम लय पद्धतशीर. काय व ती पोरगी आली तिला वाट नाही कोण आलं. नवाळे नाही हो बाई. नवाळे नाही. अहो मंजू ते इठल का काय नी त्याची बहीण आहे ती. आत्या शेतात मरच्या. तुले पाहल्या आल्या लग्नात की येणं नाही झालं त्याचं. हो बाई साजरी आहेस व माय मस्त आहेस. दिसायला तर साजरी आहे माय. आता सासूला कशी वागवत ते सासूच सांगीन. साजरी वागव माय बाई. नाव ते बापाचं नाव काढलं काय तोंडाची गोट नाही. मग लय झिज निघा लागते तर कोणी बापाचं नाव निघते. पोरीचं जीवन म्हणजे का सोपं आहे का. सासरी अन्न म्हणजे का सोपं आहे माय. लय तरुण लागते. काय माय सांग बाकी ती नाही माय संग. पहिला पाहिलं माय तुले 10 रुपये दिले असते. काचे हात तोल्या ते. नाही आत्या आशीर्वादच तो महत्वाचा. पैसे काय आशीर्वाद मोठा असते. माय बाई काय गुणाची आहे व. साज माय अष्टपुत्र सौभाग्यवती भव. अव घरात ते येऊ द्या त्याला घरातच पाया लागतं का. चला बाई योग मंजू बाई साजरा चहा ठेवतो आजचा मस्त ठेवतो मसाल्यावाला. हो चला बाई चहा तर घेऊन पा. सुनेच्या हातचा स्पेशल मसाला करते बाई घरीच तयार करते. असा मस्त चहा करते व. सासऱ्याला तर लहरी काय सुनेचा बाई लयच कौतुक आहे सुनेचा तुमच्या भावाले. ओ माय बाई सासरे तर कौतुक करतात जो मी. पण सासाईनं कौतुक केली की मग सुनेचं सासर पण जरा कमी होते. मा भाऊ तर कौतुक करीलच. तुम्ही बी करत जा गोलसक तिचं कौतुक. आत्या काय व झालाय का धंदा पाणी. नमः शिवाय. ओम वासुदेवाय नमः. आत्या तुम्ही यांना काय म्हटलं. थांब ना आवाजाची पूजा तर करू दे. हेच निरा थाय घंटाभर थांब पूजा करू दे मला बाई निसंताना. दिवसभरात एक तर काम असते माणसाले. जन्माले आलं तापासून मरेलो. देवपूजा तर शांततेनं करा. ओम वासुदेवाय नमः. जय देवा. सांग काय म्हणतं. मी काही नाही म्हणत तुम्ही यांना काय म्हटलं का. आता तो काम आहे बोयानं दूध पेणार का. काय म्हणलं मी त्याला आला तरी का आज घरी. आज नाही त्या दिवशी येऊन बसले होते तर. आता मी त्याला इतकं म्हणेलाय की आता मला यादही नाही की मी काय म्हणेलाय. आणि तुला काय सांगतो मी त्याला काय म्हणेल काय म्हणेल नाही. आता तू मला हागल्या गोष्टीपासून विचारते. सांग मला काय सांगू मी तुला काय म्हणलं काय नाही. तो ती मला दे म्हणे का बंबईतली खोली सोडा लागते म्हणे. मागाची झाली म्हणे. पगार एवढा पुरून नाही राह म्हणे. खर्च लय वाढला. नाही तर बापाला मागत जाय पैसा. मग आता याचे लोक लय बोलते तो माग. मग आता कोणत्यातला विषय सांगू तुला सांग. म्हणजे त्यांचं काय 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 म्हटलं तुम्ही. खर्च खूप वाढला म्हणजे त्यांचा पगार का कमी आहे का त्यांना. ते मला काय माहित नाही बाई. मी काही विचारत नसतो. हे बाय आज लोक नाही मॅमा भावाला विचारलं तुला किती पीक झालं रे. नवऱ्याला नाही विचारत किती जुवात गमावलं तुम्ही. बरली लावली तर केवळ्याची लावली. हे नाही विचारलं मॅमा नवऱ्याला आयुष्यात काही. मग भाषेला काही विचारलं मा तुला किती पगार पडते तर काही बी नाही रा. आत्या तसं नाही ना. आत्या हे आमच्या ना आमच्या खूपच पोचेल चीज आहेत. माय बाई मग तो सासू पोचेल आहे तर तू बस ना. तू रस्त्यातच आहेस का अजून. आत्या तसं नाही ना माझं म्हणणं. पण तुम्हाला माहिती आहे आईचा स्वभाव कसा आहे. आणि तुम्हाला माहिती आहे ना आई कशी आहेत वागतात काय बोलतात काय माहिती आहे का. आईनी यांना काहीतरी वेगळीच पट्टी पडवली. रत्नीनं नको सांगू.
रत्नी गावभर कशा करीन, अळलावत फिरीन, पण कोणाले पटपटवणं ते तुले जे तेव्हा बाय. रत्नीले नाही येत, रत्नी भोभानी तो वावाली थोडी आहे, ते आल्या गाठीतली, ते पट्ट्या पटवणं तुलतात, रत्नीले नाही येत. ये अंदर, ऊन झालं तर ती आत्या ना खूप बोलून द्या मला. म्हणजे आत्याचं काय म्हणणं आहे, मी पट्ट्या पटवता यांना, म्हणजे मी यांना भडकून देऊन राहिले असं म्हणणं झालं का इनडायरेक्टली मला. तेव्हा बाई उन्हाशी उभी नको राहू ती, काऊनच बरं वाटते ऊन. आज मलेच तर बाई देवपूजेची उशीर झाला, पाय 10 वाजून गेले, उशीर झाला मला आज. तो माझा सारा धंदा पडेलाय. तो आला झाला शिनमाय, तसा सुन काय काय केला का त्याच केला असं पण नाही, तसा सारा धंदा तूच करतो ना मग, म्हणून विचारून राहिली. काय रत्नीचा काही चायचुई नाही, घरीच कुठे आहेत? अमाय कुठे गेले, गावा गेली का? बाय 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 सांगले ना रत्नी मले, कुठे गेली, कोणाच्या घरी गेली बाय? गावाला कशाला, गावाला कोणच आहे त्यानं, कुठंच जाणार आहेत. माहित नाही मला, भाऊ विचारत नाही, भाऊ भाऊ जाई त्या मामीचा येतच कोण मला, किती राग करतात त्या यांचा, मी खूप त्रास दिलाय म्हणतात त्यांना. आणि दुसरीकडे जातीलच कुठं आहे, सिटूताई घरी तर सिटूताई उभे नाहीत करत, सिटूताई काय दुरून आई करतात, नाही तर सिटूताईला त्रास दिलाय म्हणतात त्यांनी, मला काय माहिती नाही. म्हणून तर तू आता तिचा फायदा घेऊन राहिली नाही. काय म्हटलं त्या? नाही मी काही नाही म्हटलं बाई, म्हटलं हा कुठे गेली म्हटलं, गावाने गेली तर मग कुठे गेली? मळ्यात गेल्या ना. त्याचं तर कधी काम करता आलं नाही. एक काम केली मला ओरडायच्या, मी केलो, मला सगळे कामं करावं लागतात, मला सगळे काम करावं लागतात, घरातले कामं करणं त्यांच्या जीवावर येते. आज मळ्यात जाऊन बसलेत ना, पप्पा सकाळीच गेले सोबत, बाबा जातात ना त्याच वेळेस गेल्या ना, सगळे घरातले कामं मला करायला लागून राहिले. आणि सांगूनही दिलं आमची शिदोरी वावरच पाठवतो. बरं आहे ना मग, जाऊ दे ना, नाहीतरी तुला डॉक्टर खाते बोलत असतं राहते ना तुला सदान कदा. नागरी गेली वावरात, बरं मा एवढी अक्कल कशी आली तिले, लोक नाही आली. आत्या बरं आहे म्हणजे असं कसं, हा सांगा बरं. आता सगळे कामं, माझी ही परिस्थिती, मला आमाची गरज, आणि ह्या वावरात जाऊन जाऊन बसून राहिला, हा ही शोभते काय ना? आता ह्या माझ्यासोबत अशा वागून राहिल्या, आणि मग म्हातारात मी यांच्यासोबत अशी वागली तर मग म्हणू नका. माय बाई एक दिवस सासू वावरा गेली, तुले धंदा नाही करू लागले तर लागे अशा वागून राहिल्या का? 7 महिने झाले ना तुले, हा वजे लागतेच ना 7वा महिना. मग आज लोक तो हातात कब्बशी दिली ना, ती तुले पटले, हा ती तुले पटली नाही ते, किती बोलते ते अशी करते ते तशी करते, साजरच करते गुजरच करत नाही. मग तिले घरी बसू देत नाही, पैदली चालू देत नाही. जाऊ दे ना मग, बरी वावरात काम करते, तेवढं तुमचंच पीक वाढते. नाही तर का पोर आहेत का तिले, दुसऱ्याला देईन का तिसऱ्याला देईन, तुमचंच आहे, तोटाही तुमचा पाय तुमचा. मग करू दे ना, वावरात काम करते तर तेवढंच पीक वाढते. नाहीतरी तुला धंदा करू लागत नाही म्हणतं ते घरी. तू दादा किट्ट्या राजूला तेच तर सांगतं, माय कोण आई बाई आले तिले सांगतं मीच करते सर्व. मग जर ना तूच करते तर कर ना मग तूच, तिला जाऊ दे वावरात. केलं तरी नाही, नाही केलं तरी नाही, कमाल आहे तुमच्या सुनवायऱ्याची, कमालच हो माय बाई. चल मी चहा ठेवतो बाई, माझ्यासाठी घेता का उलसाक? एकदाच ठुटो बाई, मला काही दाखी बेत नाही माय. आता सांगून दे गोड पाहिजे का फिक्का पाहिजे, तर सासूनी मुले काही येत नाही, तिच्या अंगात हाय बाई जोर. गोड झाला की तुला फिक्का करून आणते, फिक्का झाला की तुला गोड करून आणते, ते नाचते बाई तो पुढे. माया गेले बाई टोंगय हात पाय, माझ्यानं काही दादा होत नाही बाई करणं. सांग कसा करू, गोड करू फिक्का करू? मला नको राहिलं, जाय मग घरी, शिवाय देतो धाडून. सासू सासऱ्याची वावरातच बरे राहतात ते, वावरातच घरी असले की तो दुखते, अळानी आहेत ते बडबड बड करत राहतात. जाय माय कर धंदा, आणि ते द्यायची भाकर बांधून वावरात, मी एकदाचे वावरात आहेत. आते ना, आते त्या आईलाच मिळाल्यात. बाई योगिता अई केली त्याची माती झाली. अव काही असला तरी तो वैयक्ते की धंदा कोण करते आणि आयत कोण खाते. शरीपाजारी काही मुख्य नसतात राहत, सबन जण पाहतात. हा आता रत्नीच बदनामी होईलच आहे, ही रत्नी भांडकुदाळ आहे, इचकट आहे, लोकायले बोलते त्रास देते, म्हणून तिची बदनामी व्हायला आहे. म्हणून तू अजून नको भरको त्याच्यात, एखादा वाईट आहे म्हणून त्याला वाईट शिक्का नाही लावा. आत्या काय रे राजू?
मी वावरात चाललो. घराचे काही लक्ष देत. आईन बाबाई वावरातच आहेत. तू काय जात तुला थांबा लागत होतं घरी, दुकानात बन नाही तर ती एकलीच आहे घरी. चांगलं आहे तिचं. त्या दवाखान्याला आम्ही काही टेन्शन नाहीये. काही आरामगिराम नाही, काही सांगेल डॉक्टरनं काहीच नाहीये. व्यवस्थित आहे सगळं. ते मुद्दामून टाकते. मी आज आईले वावरात पाठवून मी जातो आत. बसतो घंटाकभर. येतो चक्कर मारून. फक्त दुरून लक्ष ठेव घरावर. हा पाटील धंदा गिंदा नको करू. काय 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 ताई बोला येईन ती तुला काही धंदा करायला. तू तुला घरात करत बस काय करायचं आहे ते. हा बाबू, चहा घी पेता का रे? दिला का दिन चहा करून? नाही देतो ना करून. नाही आता चहा नाही पाहिजे मला. आहो, आता वावरात गेला वा. काय म्हणतो ती? खूपच आहे बे हा माणूस. काही नाही, मी ना म्हणत होते एखादी भाजी गिजी आणा म्हणून रेडीमेड. काय 150 रुपये 200 रुपये प्लेट असते. 2 प्लेट भाजी आणली की होऊन जाते. आता मी कुठं काय करत बसणार आहे? आई तर जाऊन बसल्या वावरात. फोनच लावते यांना. डब्बाच सांगते. आता तुमचं सांगू का डब्बा? हा, इकोचं हॉटेल होतं. माय बाई हो, नाही हो माय बाई. मा नको सांगू बाय. आणि तो वावरात गेला, हॉटेलातली भाजी आणायला नाही गेला. कर ना माय घरी भाजी पोळी. बरं झालं माय बाई, काही लय मोठे जोपतीची पोरगी नाहीस. तुला भाजी पोळी करतात नाही घरी. एक दिवस सासू वावरात गेली तर म्हणतो हलचा डब्बा आणतो. तशी तर भल्ली म्हणस. मीच सारा धंदा करतो, मीच सारा काम करते. मग कर ना माय आज एका दिवसातच हॉटेलचा डबा.